मित्र हो, नमस्कार. कसे आहात? निश्चित निराशेत असाल, कारण मुलांच्या नुकसानीची अवस्था पाहून सारेच दुःखात आहेत. कारण आपण ह्या प्रक्रियेत पूर्वी स्वतः होतो, नंतर मुलं आले, आता नातवंड. पण शिक्षण क्षेत्रातली अशी अवस्था का झाली? या क्षेत्रात CBIचा हस्तक्षेप हे शिक्षण व्यवस्थेचे अधपतन नाही आहे. याला जबाबदार कोण आहे? आपण नाही, आपण सुद्धा आहोत. कारण या प्रक्रियेत आपल्या हितासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आपण काही ना काही उपद्व्याप केलेले असतात. परीक्षा ही विद्यार्थ्यांची सुरक्षा असते. ती सुरक्षित आहे का? नाही. म्हणजे विद्यार्थी खतरे में है. लक्षात घ्या, विद्यार्थी म्हणजे कोणती जात किंवा धर्म नाही. ते सर्वच जाती धर्माचे आहेत. त्यांचं भविष्य सध्या धोक्यात आहे. हे पहिल्यांदा घडतंय का? नाही. मी 1975-76ला BSc फर्स्ट इयरला होतो. त्याला आज 50 वर्ष होऊन गेली. माझी ती बॅच जुन्या अभ्यासक्रमाची होती. तेव्हा आत्ताच्या 11वी 12वी सारखे ऑब्जेक्टिव्ह होते क्वेश्चन, तर ते एस्से टाईप होते. ती आमची शेवटची बॅच. नंतर 11वी 12वी आली. नंतर 11वी 12वी नंतर अनेक बदल झाले. नीट वगैरे वगैरे, हे मीट हे सगळे CIT वगैरे आले. पण आता नीट आली. आणि हे काय चाललं आहे? नीटनं कशी विद्यार्थ्यांची नीट वाट लावली हे आपण पाहतो. मेडिकल प्रवेशासाठी हे प्रथमच घडतं आहे असं नाही. 60 वर्षापूर्वी परीक्षेची व्यवस्था वेगळी होती, पद्धत वेगळी होती. त्या काळी ज्यांच्याकडे विज्ञान शाखेच्या संस्था होत्या, कॉलेज होते, त्यावेळेचे संस्थाचालक आपल्या मुलांना परीक्षेसाठी वेगळी आसन व्यवस्था करायची आणि त्यांना पुस्तकं समोर ठेवून उत्तरं द्यायची, लिहून घ्यायची. त्यामुळे त्यांना 60-65% मार्क सहज मिळायचे. त्या काळी विशिष्ट समाजाचे शिक्षण संस्था आणि प्राध्यापक वर्ग होता. त्या वर्गाकडेच ही सगळी विज्ञान शाखेची मक्तेदारी होती. एक्झामिनर प्रॅक्टिकलचे तेच यायचे. ते वेगळ्या कॉलेजचे असायचे. त्यांचे विद्यार्थी त्यावेळी परीक्षा देणारे अनोळखी असायचे. मग तेव्हा ते काय करायचे? मुलांच्या पाठीवरून हात फिरवायचे. विशेष प्रकारचा दोरा त्यांच्या हाती लागला, त्याला प्रॅक्टिकलला 20 पैकी 20 मार्क मिळायचे आणि त्यांचा मेडिकल प्रवेश सुखकर व्हायचा. पुढे काळ बदलत गेला.
ज्युनियर कॉलेज काढणारे ग्रामीण भागात सुद्धा तयार झाले आणि आपण त्या संस्था चालकांना अल्पावधीत शिक्षण महर्षी करून टाकले. ही वस्तुस्थिती आहे ना. नंतर हा झाला परीक्षेचा पेपर लिहिण्याचा प्रकार. त्यानंतर दुसरा एक प्रकार असाच होता. पेपर तपासणीसाठी पोस्टाने फर्स्ट इयरचे पेपर प्राध्यापकांच्या पत्त्यावर जायचे. मग विद्यार्थी, पालक, चालक काय करायचे? सगळेच चालक त्या पोस्टमनला पकडायचे, त्याला चिरीमिरी द्यायची आणि त्या प्राध्यापक कोणत्या ठिकाणी आपला पेपर गेला आहे तिथे जाऊन उत्तरं लिहायची. ते किती प्रवेशाला यशस्वी व्हायचे ते माहीत नाही, पण ते घडायचं. नंतर कोड नंबर आला. तर मग पेपरवर वेगळ्या शाईनं खुण्या करून पुरवण्या जोडून त्याच्यानंतर पेपर लिहिले जाऊ लागले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मग 11वी 12वीचे पेपर बोर्डात तपासू लागले, त्यात कडक निगराणी वगैरे वगैरे. नंतर CIT आणि आता नीट परीक्षेचे जे व्यवस्था, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि मुलांचं नुकसान झालं, याला केवळ कुलकर्ण्यासारखेच जिम्मेदार आहेत का? नाहीत. पालक आणि विद्यार्थी ग्रामीण भागातील ज्युनियर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि लातूरसारख्या ठिकाणी कोचिंग क्लासेस लावतात आणि या अशा ज्युनियर कॉलेजची भरमसाठ उत्पत्ती झाली, भरभराट झाली, त्यांचे सुगीचे दिवस आले. मग एक्झाम कुठं होते? ग्रामीण भागात. तिथे काय प्रकार होतात? कॉपीच कॉपी. पालक, शिक्षक, बहीण, भाऊ, सगळेच मित्र त्याच्यावर एवढा कॉपीचा भडीमार करतात की त्यानं किती लिहावं आणि किती नाही. अशातून 100% मार्क पडू लागले विद्यार्थी. 100%. भाषा विषयात सहित शक्य आहे. काना, वेलांटी, मात्रा, उकार कोणी कधी पाहिलं का? हिंदी असो, मराठी असो, 100% मार्क. वारी व्यवस्था. मग ह्याला आपण जिम्मेदार नाहीत का? मग ही ग्रामीण ज्युनियर कॉलेज मोठी का झाली? कोणी केली? इथे का CBI येत नाही? CBI इथून तपासाला सुरुवात करणार आहे का नाही? वरकरणी असे कोणीतरी सापडतील पेपर फुटीवाले. पण मुळात बेसच बिघडला आहे, व्यवस्थाच बिघडली, समाजच बिघडला आहे, आपणच बिघडलो. याला दुरुस्त कोण करणार आहे? CBI करणार आहे? नाही. आपण आपल्याला स्वतःला दुरुस्त केल्याशिवाय ही व्यवस्था बदलणार नाही. तरी मित्रांनो, सावध व्हा आणि शिक्षण क्षेत्रात तरी कमीत कमी चांगलं ध्येय धरून ठेवा. एवढंच. धन्यवाद.